नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी तिरुमला तिरुपती श्री व्यंकटेश्वर बालाजीचे जीवनचरित्र व महात्म्य घेऊन आलेली आहे। आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये गोविंदा गोविंदा लिहायला विसरू नका। श्रीनिवासाचा विवाह सोहळा। कुबेराजवळून कर्ज घेऊन श्रीनिवासाने विवाहाची तयारी सुरू केली। मदतीसाठी आपले वडील भावाला गोविंदराज स्वामीला बोलवून त्याच्या हाती सगळी संपत्ती देऊन विवाह कार्याबद्दल खर्च करण्यास सांगितलं। गोविंदराज स्वामीने विश्वकर्माला बोलवून विवाह मंडप, वसतिगृह आदी बांधण्यास सांगितले। विश्वकर्माने आपल्या कलेच्या कौशल्याने भूलोकी वैकुंठासारखा वैद्यपमान विवाह मंडप तयार केला। नंतर श्रीनिवास आईला विचारता झाला, आई आता सांग, शुभलेख कोणाकोणाला पाठवू? तेव्हा बकुलादेवी म्हणाली, हे मुला, तू देवांचा देव आहेस, या विश्वात सर्वजण तुझेच आहेत, म्हणून या 14 भुवनवासियांना शुभलेख पाठवणे तुझे कर्तव्य आहे। बकुलादेवीचे सांगितल्याप्रमाणे श्रीनिवासाने गरुड वाहनास बोलवून 14 भुवनवासियांना शुभलेख देण्यास सांगितले। श्रीनिवासाचे आमंत्रण पाहून ब्रह्मा, सरस्वती, शिव, पार्वती, इंद्र, शचीदेव, नारद, ब्रह्मस्पती, अष्ट दिक्पाल आदी 14 भुवनाची शेष जलास येऊन पोहोचले। अग्निदेवाने आलेल्या अतिथी लोकांना परमाळा देऊन कस्तुरी चंदनाची तांबूल देण्यात निमग्न झाला। वायुदेवाने परिमलाचा सुगंधी सुवास चोहीकडे प्रवाहित केला। अशा प्रकारे शेषाचल पर्वत आनंदाने भरून उठला। सुमती, अनुसया, पार्वती, सावित्री, सरस्वती आदी पतिव्रताची श्रीनिवासाला मंगल स्नान करून कस्तुरी तिलक लावून पितांबर वस्त्र धारण करून डोक्यात वज्र, वेंडू, नवरत्न जडित किरीट धारण केले। श्रीनिवासाला गरुड वाहनावर बसून नारायणपुरास निघाले। गणपती, ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवतांनी आपल्या वाहनावर बसून पंडित लोकांनी वेदमंत्र पठण करीत चालते झाले। मंगलवाद्यांनी विवाह मिरवणूक नारायणपुरास पोहोचली। इकडे आकाशराजाला पण नारायणपुरात सगळीकडे दीप लावून वैद्यपमान अशा सजावटीने नगर प्रकाशमान केले। ठिकठिकाणी मंगलवाद्य वाजत होती। राजमहालात पद्मावतीला मंगल स्नान करून पितांबर वस्त्र धारण करून दागदागिन्याने शृंगारित केले। श्रीनिवासाने आपली वरात घेऊन नारायणपुरात प्रवेश केला। आकाशराजाने श्रीनिवासाचे येणे पाहून मंगलवाद्याने श्रीनिवासाच्या वरातीचे स्वागत केले। श्रीनिवासाला गजराजावर बसून नगराच्या चौरस्त्यावर राजमहालात आणले। वरातीबरोबर आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करून त्यांच्या राहण्याची सोय केली। विवाह भोजनानंतर चंदन तांबूळ देण्यात आले। प्रातकाळी विवाहमुहूर्ताची वेळ झाली। वसिष्ठ महामुनींनी आकाशराजाला आणि धरणीदेवीला बोलवून श्रीनिवासाची पाद्यपूजा करण्यास सांगितलं। महामुनींच्या सांगण्याप्रमाणे आकाशराजा आणि धरणीदेवी क्षीर, पनीर आणि चंदन इत्यादी श्रीनिवासाची पाद्यपूजा करून रत्नजडित मोतीने सजविलेल्या आसनावर बसून वेदमंत्र पठण करीत मंगलवाद्यांनी श्रीनिवासास कल्याण मंडपात नवरत्न जडित सजवलेल्या कल्याण वेदिकेत बसविले। वसिष्ठ महामुनींच्या आज्ञेनुसार धरणीदेवीने पद्मावतीला पण कल्याण वेदीत बसविले। श्रीनिवास पद्मावतीच्या हातावर सुवर्ण पात्रातील गंगाजळ वाहून आकाशराजाने कन्यादान केले। वसिष्ठ महामुनींनी श्रीनिवास आणि पद्मावतीच्या हाताला कंकण बांधून मंगल गाणे गात श्रीनिवासाला मंगळसूत्र पद्मावतीच्या गळ्यात बांधव्यास सांगितले। अशा प्रकारे श्रीनिवासाच्या सगळ्या समक्ष पद्मावतीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले। ब्रह्मदेव, शंकर आदी देवता लोकांनी पद्मावती श्रीनिवासाच्या डोक्यावर अक्षता वाहून आशीर्वाद दिला। सरस्वती आणि पार्वती श्रीनिवास पद्मावतीला मंगल आरती करून गंधर्व समूहाने आकाशातून पुष्पवृष्टी केली। अशा प्रकारे श्रीनिवास आणि पद्मावतीचा विवाह मोठ्या थाटामाटाने पार पडला। बकुलादेवीने श्रीनिवासाचे कल्याण पाहून आनंदित होऊन वधूवरास आशीर्वाद दिला।
पद्मावती श्रीनिवासाचे विवाहानंतर आकाशराजाने आपल्या श्रीनिवासाला भेट रूपाने वज्र, वेणू, मण्यानी बनविलेले रत्न किरीट आणि 2,14,000 सोन्याचे मोहरे, मणीचा कंठहार, अप्रजींचे पादत्राणे, 1,000 हत्ती, 10,000 घोडे, अनेक दासदासींना सोपविले. विवाहास आलेल्या अतिथींचा गौरवाने आदर सत्कार करण्यात आला. पंडित पुरोहिताने बक्षीसच देण्यात आली. अशा प्रकारे 5 दिवस अत्यंत वैभवाने पद्मावती श्रीनिवासाचा विवाह पार पडला. आकाशराजा आणि धरणीदेवी दोघांनी पद्मावतीला श्रीनिवासाच्या हाती सोपवीत म्हणाले, श्रीनिवासा, मला माहीत आहे आपण प्रत्यक्ष महाविष्णू आहात. माझ्या पूर्वजन्म पुण्याईनेच आपण मला जावे म्हणून लाभले आहात. तुम्ही सकळ जगरक्षक आहात. माझी विनंती आहे की पद्मावती अजांती आहे. तिने तुम्हाला न ओळखता चुकीने आपल्या सखीजनांकडून दगडफेक करवली. तुम्ही तिला क्षमा करा. गैरसमज करून घेऊ नका. अशा प्रकारे श्रीनिवासाची समजूत करून घातली. आकाशराजा आणि धरणीदेवी पद्मावतीला पण सांगते झाले की सुकुमारी, तू भाग्यवान आहेस. तुझ्या पुण्याईनेच श्रीनिवास हे तुला वर म्हणून लाभले आहेत. त्यांची सेवा करीत जा. पती देवाची गोष्ट केव्हाही टाळू नकोस. अशा प्रकारे आईवडिलांनी नीतिवचने पद्मावतीला समजावून सांगितली. श्रीनिवास पद्मावती दोघांनी आकाशराजा आणि धरणीदेवीचा निरोप घेऊन गरुड वाहनावर स्वार झाले. सगळेजण आपापल्या निवासी परतले. श्री तिरुपती बालाजी पर्णमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. गोविंदा गोविंदा. गोविंदा.